मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी वाकडचा जो अंडरपास 2 बनवलेले आहेत तिथे युटर्न साठी अंडरपास बनवलेत तरी देखील हे असे लोक रॉंग साईडने येतात. आता किती अंतर वाचवतात ते तुम्हाला दाखवतो. आता जिथून आपण आलोय तेवढं तर यांना रॉंग साईड जायलाच लागतं. शेवटी ते सरळ गेले तरी तेवढं अंतर त्यांचं जाणार. आता आपण इथे युटर्न घेतो. हे बघा पूर्ण राईट साईडच्या कॉलम मध्ये ब्लाइंड स्पॉट. जर यांना धक्का लागला असता तर यांच्याकडून तर मी नुकसान भरपाई घेतलीच असते. मी तर काही सोडणार नाहीये अशा लोकांना. जर चुकीचा वागतोय त्याला तर कधीच सोडणार नाहीये. आपलं नुकसान तर अजिबात सोडणार नाही. इथं रॉंग साईड यायची काही आवश्यकता नाहीये. थोडस पुढे गेल्यानंतर त्यांना असाच अंडरपास आहे युटर्न साठी. तो देखील आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायला भेटेल. मी तिथपर्यंत व्हिडिओ घेणार आहे आणि शेवटी एक जो मोठा प्रॉब्लेम आहे तो पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. काय प्रॉब्लेम असतो तो देखील. டார்க்கா மட்டும் தனியா போடுறீங்கன்னா நீங்க என்ன சொல்றது 15,000 ரூபாய் போட்டு எனக்கு அனுப்பிச்சு விட்டுருங்க. 15,000 per unit எத்தனையோ அதை போட்டு அனுப்பிச்சு விடுங்க. நம்ம கியர் பாக்ஸோட எடுத்தாலும் என்ன சொல்ல வரேன்னா அசம்பிளி பண்ணும்போது தான் அது வந்து இது பண்ண போறாங்க. ஸோ அதனால நீங்க அதை தனியாவே போடுங்க, எடுத்து ஃபிக்ஸ் பண்ணிக்கலாம். அதுக்கா 2 weeks போட்டு அனுப்புங்க. நான் சீக்கிரம் முடிச்சா நான் கொடுத்து க்ளோஸ் பண்ணிடுறேன். ஓகே ஓகே जाओ 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 छोड़ दो. तो म्हणतो जास्त बोलायची गरज नाही म्हणतोय तो. इथून जायचं गरज नाही. ऍक्सिडेंट झाला पुढे मला जायचं घे पुढे यायचे. इतने लोग अटक रहे हैं. इतने लोगों का ट्रैफिक उधर हाईवे पे जाता है. इसका रॉन्ग है. इधर से ऐसा आके इधर आना है अपना. जितना इधर से आए ना अपन इतना उतना ही यूटर्न है इन लोगों को. बट लोगों को यही नहीं है. ये खुद भी मरेंगे दूसरों को मारेंगे. आता मेन कारण तुम्हाला सांगतो. आता समोरचा जो फ्लायओव्हर दिसतोय का, तर ह्या फ्लायओव्हरच्या खाली डाव्या साईडला देखील ट्रॅफिक पोलीस असतात आणि उजव्या साईडला देखील ट्रॅफिक पोलीस असतात. आणि एक नाही कमीत कमी 4-4, 5-5, 8-8 ट्रॅफिक पोलीस तिथं थांबलेले असतात. तरी देखील हे लोक इथून रॉंग साईड जातात. आता हे त्यांना माहिती नसेल का? हे त्यांना माहिती असणार आहे. तरी देखील इथून कारवाई नाहीत करत. तुम्ही दररोज नका कारवाई करू, पण कधीतरी एक अर्धा तासच कारवाई करा. लोकांना सरळ करायला वेळ लागत नाही. एक अर्धा तास 2 आपले जे ट्रॅफिक पोलीस आहेत ते तिथं थांबवा आणि डायरेक्ट फाईन रुपी कारवाई करा. एकदा करा, 2दा करा. जर तोच माणूस जर आठवड्यात परत तिथंच दिसला तर दुसऱ्या वेळेस दिसला तर त्याला जास्त फाईन करा. तिसऱ्या वेळेस दिसला तर अजून जास्त फाईन करा. आणि हे डिटेल्स असतात आपल्याकडे. ऑनलाईन जर आपण फाईन टाकला ना तर या डिटेल्स राहतात. पाठीमागची हिस्ट्री काढा त्याची. त्यानं किती वेळेस नियम तोडलेत. जर तो एका महिन्यात 3-3 वेळेस नियम तोडत असेल, तुटला तर तुम्ही त्याला फाईन करू नका. माझ्याकडून एकदा झेब्रा क्रॉसिंग वर गाडी थांबली तर तिथं मला फाईन पडलाय. या अशा लोकांना कधी फाईन पडतील? जो सरळ चालतोय त्या माणसाला फाईन पडतात, पण अशा लोकांना कधीच फाईन नाही टाकत. तर सगळ्यात महत्वाचं आहे दररोज नका थांबू. अर्धा तास 1 तास दररोज थांबा. 2 जण थांबवा तिथं. फाईन रुपये तुमचं देखील तिथं चलन तयार होतील. त्यांना त्यांच्याकडून घेतले जातील चलन. तर असं करून तुम्ही तिथलं ते रॉंग साईड चालणं जे आहे ते तुम्ही थांबवू शकता. का तर एखाद्याचं बलिदान मागवत असतात. समोरून येणाऱ्याच्या किती पॉवरफुल आहे. डाव्या साईडचे खड्डे दिसत नाहीत आणि त्याला थांबायला लागलं. मी अजिबात लेफ्ट साईडला जास्त गाडी खेचत नाही. मग मी हळूहळू गाडी पुढे घेऊन जातो आणि आपल्या बाजूलाच गाडी पुढे घेऊन जातो. हे या गोष्टी होतात. त्याच्यासाठी जास्त हाय बीमच्या पण लाईट लावून चालू नका.